आज तुम्हाला काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतंय तर मग बनवा हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा। मस्त असा हिरवा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा आज आपण येथे बनवणार आहोत। एकदम टेस्टी, कुरकुरीत आणि जिभेला चव आणणारा आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी थोड्या वेळात बनणारा हा चिवडा आहे। झटपट काहीतरी खावंसं वाटत असेल तर हा बनवूया चिवडा। येथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना आणि 2 ते 3 खोड मिरच्या छान अशा खोडून घेतलेल्या आहे। आणि येथे मी एक बाउलमध्ये 1 बाउलभर मुरमुरे घेतलेले आहेत बघा। अगदीच एक पावशरभर मुरमुरे असतील बघा। आणि छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटं आपण हे मुरमुरे भाजून घेणार आहोत। एकदम खरपूस असे लागतात बघा आणि खूप अशी जिभेला चवदार लागतात। मस्त असं चवदार काहीतरी खावंसं वाटेल तर हा चिवडा नक्कीच करावा। छान असा खरपूस बघा एकदम मस्त कुरकुरीत भाजलेला आहे बघा। एक 4 ते 5 मिनिटं साधारणतः सारखं कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे। आता मी येथे ठेवलेलं आहे तेल। येथे मी एका चाळणीमध्ये कोथिंबीर घेतलेली आहे बघा। छान अशी खरपूस कुरकुरीत तळून घ्यायची आहे बघा कोथिंबीर। पूर्ण फ्लेवर त्याचा उतरला पाहिजे असं मस्त अशी कुरकुरीत तळी गेलेली आहे बघा ही कोथिंबीर। आता घ्यायचा आहे पुदिना, कोथिंबीर आणि सेम मापामध्ये पुदिनाही घेतलेला आहे बघा। पुदिनाही आपल्याला मस्त असा तळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण पुदिनाही तळून घेतलेला आहे। आता घ्यायचे आहे कढीपत्ता आणि आपण ज्या खोड मिरच्या घेतलेल्या होत्या त्या। तुम्हाला जर जास्त चरचरीत चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही खोड मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता। मस्त मिरच्या ही छान आपल्या तळून झालेल्या आहेत बघा इथे। आणि इथे घ्यायचे आहे शेंगदाणे। शेंगदाणे हे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत। अगदी झटपट बनणारा पौष्टिक आणि खूप असा चवदार हा चिवडा आपला इथे बनणार आहे बघा। आता इथे मसाला तयार करून घ्यावा। इथे मी घेतलेला आहे बघा जलजिरा, जिरं पावडर, हळद, चवीनुसार मीठ, पिठी साखर घ्यायची आहे बघा 1 चमचा आणि चाट मसाला, काळं मीठ जे असतं आपलं ते मीठ घ्यायचं आहे बघा। एकदम टेस्टी जबरदस्त असा हा मसाला बनतो बघा। खूप अशी टेस्टी चिवडा लागतो यानी। आता आपण येथे घेणार आहोत जे आपण तळून घेतलेली होती कोथिंबीर आणि ते सर्व छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा। तुम्ही कलरच बघू शकता, एक खूप छान कलर आलेला आहे त्याला। आणि आता मी येथे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेतलेला आहे बघा। एकदम हिरवासार कलर आलेला आहे बघा। यात आपण कुठलाही कलर वापरलेला नाही। आता इथे आपण आपले मुरमुरे हे थोडेसे थंड झालेले आहेत। आता इथे आपण जो मसाला बनवलेला होता पाणीपुरी फ्लेवरचा आपण इथे मसाला बनवलेला आहे बघा। एकदम जसे पाणीपुरीला वापरतो तसा छान असा हा मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला मिक्स केला की आपण जे मिक्सरला मसाला फिरवून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे बघा। मस्त एकदम हिरवासर असा मस्त मुरमुऱ्याचा चिवडा आपला इथे बनणार आहे बघा। एकदम टेस्टीच असं दिसतंय। अशाच चमचमीत, झणझणीत आणि मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट मात्र नक्की करा आणि अशा छान रेसिपीजसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। छान असं मस्त त्याला चोळून घ्यायचा आहे बघा हा मसाला आपण जो बनवलेला आहे तो। एकदम असा मस्त कलर येतो बघा त्याने। तुम्ही बघत आहात एकदम कलर छान जसा चेंज होत आहे त्याचा। छान असा हिरवा कलर आलेला आहे। आपण जे शेंगदाणे तळलेले होते तेही यामध्ये घालायचे आहे बघा आणि पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि अशा प्रकारे आपल्या इथे तुम्ही बघू शकता मस्त असा पाणीपुरी आणि हिरवासर असा आपला चिवडा रेडी आहे. आणि आता एकदा आपण 1 मिनटं पुन्हा एकदा गॅसवर याला परतवून घेणार आहोत बघा. एकदम खरपूस असा आपला हा चिवडा बनला जाणार आहे. 2 ते 3 मिनटं साधारणतः पुन्हा एकदा गरम करून घ्यायचा आहे मस्त, जेणेकरून आपण जो मसाला त्यामध्ये घातलेला आहे तो छान असा त्याला लागला जाईल. तुम्ही बघू शकता मस्त असा तसाच खरपूस आहे बघा. अजून आपले हा चिवडा छान कुरकुरीत आहे. आणि अशाच प्रकारे आपला मस्त पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा हा रेडी आहे. चला तर मग ताव मारूया मस्त. अशाच प्रकारे मस्त रेसिपीज पूर्ण बघा. आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.